आपली मालवणी भोपळा बटाटा जवला मिक्स भाजी. चला तर बघूया रेसिपी किती छान झाली आहे बघा. इथे मी अर्धा किलो भोपळा, 3 मीडियम बटाटे कापून घेतलेले आहेत, सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे. आणि आता तुम्हाला पुढे दाखवते यामध्ये काय काय घालायचं आहे इन्ग्रेडियंट्स. तर इथे मी पहिलं हा जो जवला आहे तो धुवून घ्यायचा आहे. याच्यात माती असते आणि थोडीशी मी चिंच घेतलेली आहे, इथे साईडला बघू शकता. ठीक आहे, चिंच घाला कारण हे नॉनव्हेज होतं, त्यामुळे चिंच घातल्याने चव पण वाढते आणि तुम्हाला असं मळमळल्यासारखं काही होणार नाही. चिंच घालायचीच असते कारण हे नॉनव्हेजची भाजी होते ही पूर्णपणे. खूप सुंदर आणि टेस्टी लागते चवीला. आता इथे मी आता एक मीडियम टोमॅटो आणि कापून घेतलेला तो मी इथे घालत आहे. ठीक आहे, टोमॅटोने अजून चव वाढेल त्याची. आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथे मी आता 1 चमचा शेंगदाणा, भाजलेला शेंगदाणा आहे, कूट घालत आहे. 1 चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे. आणि इथे मी अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आणि 1 चमचा जो आहे मी इथे मालवणी मसाला टाकत आहे. कारण भाजी आपण जे बनवतो आहे कोकणी पद्धतीनेच बनवत आहेत. खूप टेस्ट आणि छान लागते. आणि आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करते आहे छानपैकी असं. इथे मी कांदा आणि जिरं आहे ना ते थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आहे. जास्त नाही, थोडंसं फक्त लालसर करू शकता. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घ्या आणि जिरं. इथे बघू शकता तुम्ही, इथे मी कांदाने हे ते चांगलं फ्राय करत आहे. रेसिपी जी आहे ती पुन्हा कोकणातली आहे आपल्या. तसं कोणी कोकणी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इथे मी आधी जे ठेवलं होतं सगळं बटाटा, भोपळा ते आता ह्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. एकदम छान हे मसाला ना सगळ्यांना लागला पाहिजे. एकदम असं सगळं एकजीव करून घ्या. जेवढं तुम्ही असंच एकजीव कराल तेवढं छान टेस्ट येईल त्याची. आणि त्याच्यानंतर मग आपण पाणी जे आहे ते जेवढं बुडेल ना तेवढंच फक्त ॲड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तेवढं शिजवायचं आहे, छानपैकी शिजलं पाहिजे. आणि जो जवला आहे त्याला पाणी जास्त लागतं शिजायला, तर मी त्या मापाने पाणी ठेवलं आहे. बुडायला भाजी इतकं पाणी ठेवा. आणि भाजी जी आहे ना खूप छान अशी लागते. मी तर आज खूप छान जेवण केले. मी पुढे दाखवते तुम्हाला माझं जेवणाचं ताट. इथे मी पाणी ॲड करत आहे, बघू शकता. आणि ही जेव्हा भाजी आटली ना थोडंसं पाणी हे बघा पाणी तुम्हाला दाखवते, एवढं मी ठेवलं होतं. आणि आता हे आटून तुम्हाला दाखवते पुढे. हे जे पाणी आटलेलं आहे आणि हे जे फोड्या दिसत आहेत ना तुम्हाला मोठमोठ्या, त्या अशा चमच्याने छान असं ठेचून घ्यायचं आहे. चांगलं ठेचून घ्या, एकजीव करा, छान अशी भाजी यम्मी लागते. हे ठेचून नक्कीच घ्या कारण ते बटाटे आणि भोपळे असे त्याचे फोड्या दिसतात, त्यामुळे असं चमच्यानेच ते होतात, पुढे तुटून पुन्हा छान अशी भाजी लागते. कळतच नाही तुम्हाला की ह्यामध्ये आपण असं जवला वगैरे टाकलेला आहे, असं समजत पण नाही. तर असं जर छान असं तुम्ही ठेचून घ्यायचं आहे. आणि हे बघा आपली यम्मी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते मस्तपैकी. आणि हे बघा आजचं माझं ताट, खूप छान जेवण झालं होतं आजचं.